नमस्कार, मी आहे प्रियंका. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अत्यंत पारंपरिक अशा साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. ज्यावेळी महेश्वरी साड्या बनण्यास सुरुवात झाली, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जशा प्रकारच्या महेश्वरी साड्या बनल्या, अगदी ऑथेंटिक, खूप पारंपरिक, त्याच महेश्वरी साड्यांचं कलेक्शन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्या महिलांना खूप पारंपरिक गोष्टीची आवड आहे, जे जुन्या गोष्टींना जास्त आपलंसं त्यांना वाटतं, तर त्या महिलांसाठी आजचा हा जो ब्लॉग आहे तो अत्यंत उत्तम. रेवा महेश्वरी हा महेश्वरीतला नंबर 1 प्रकार आहे, जो खूप पारंपरिक असून जुन्या काळच्या भरपूर अशा गोष्टी आपले परिधान करणारे आपले जे कपडे आहेत त्यांची ओळख करून देतो आणि एक सुरेख संस्कृतीचा भाग ठरतो. तर मैत्रिणींनो, अशा छान महेश्वरी साड्यांमधला रेवा महेश्वरीचा जो भाग आहे तो मी आज घेऊन आलेली आहे. यांची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त 1200 आणि फॅब्रिक जे आहे ते म्हणजे सुरेख पैकी छान असं महेश्वरी सिल्क. या टोटली हँडलूम साड्या आहेत, खूप नाजूक आहेत. अगदी आधीच्या काळी ज्यावेळेस ह्या साड्या बनल्या त्यावेळेस या महेश्वरी रेवा साड्यांची एक खासियत होती की यांचा जो पदर असायचा तो विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या सुरेख अशा सुती आणि सिल्कच्या धाग्यांनी वेविंग केला जायचा. तर एक्झॅक्टली तेच आजचं जे रूप आहे ते तुम्हाला साडीमध्ये बघायला मिळेल, कारण हे प्रचंड पारंपरिक आणि उत्तम असं दिसणारं रेवा महेश्वरी सिल्कचं कलेक्शन आजच्या ब्लॉगमध्ये आहे. सुरेख साड्या, प्राइस 1200, हाताळताना अगदी छान आणि सगळ्यात म्हणजे आजच्या प्रत्येक साड्यांची जी प्राइस आहे ती खूप कमी आहे आणि वजन जे आहे ते ग्रॅममध्ये आहे. आणि हा साडी प्रकार असा आहे जो तरुण मुलींपासून अगदी वृद्ध आपल्या आजींपर्यंत सगळ्यांना शोभेल असा. कारण तुम्हाला हवं तसं तुम्ही याला लुक देऊ शकतात. सुरेख स्लीवलेस ब्लाउज घातलं, छान असं नाजूक मोत्याची सर घातली, तुम्ही खूप मॉडर्न दिसाल. आणि त्याच बरोबरीने जर तुम्ही छान असं पूर्ण फुल इथपर्यंतचं ब्लाउज घातलं आणि तुमच्या सासूबाईंना किंवा तुमच्या मावशीला किंवा तुमच्या आजीला तुम्ही गिफ्ट केली तरी छान दिसेल. कारण ही रेवा महेश्वरी एक सुरेख असा साडीचा प्रकार आहे जो तुम्ही कोणत्याही आणि कशाही पद्धतीने वेअर करू शकतात. याला रूप देण्याचं काम हे पूर्ण तुमच्या हातामध्ये, म्हणजे आपण असं म्हणतो की एखाद्या वस्तूला कसं घडवायचं ते आपल्या हातामध्ये असतं, तसंच या साडीला कसं लुक द्यायचं हे संपूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. कारण हा प्रकार आहे रेवा महेश्वरी, जो महेश्वरी साडीचा अत्यंत पारंपरिक असा प्रकार आहे. सुरेख कलर्स आहेत, 3 ऑप्शन्स याच्यामध्ये आहेत, कोणतेही चॉईस करू शकतात. सगळ्यांची प्राइस सेम आहेत. जाऊयात आपण याच्या डिटेल लुककडे. पैकी छान असे फुंदे आहेत आणि सुंदरपैकी छान, जसं तुम्हाला मी म्हटली तसा पांढऱ्या रंगाचा याचा पदर देण्यात आलेला आहे. तुम्ही याच्यावर व्हाईट देखील ब्लाऊज वेअर करू शकतात आणि याच्यामध्ये देखील रनिंगमध्ये ब्लाऊज आहे. तर मैत्रिणींनो, या प्रकारची नाजूक अशी रेवा महेश्वरी बॉर्डर आहे आणि सुरेखपैकी या टाईपचं फॅब्रिक आहे आणि लुक अत्यंत छान आहे. प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला रनिंगमध्ये ब्लाऊज येणार आहे. सो जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे लाईट असा आसमानी रंग. महेश्वरीमध्ये हे जे रंग आहेत ते पर्टिक्युलर तुम्हाला महेश्वरीमध्ये बघायला मिळतील, कारण हे खरोखर सुरेख असे रंग आहेत. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे आणि प्राइस आहे फक्त आणि फक्त 1200. अत्यंत पारंपरिक प्रकार म्हणजे हा. तुम्ही याच्यावर तुम्हाला हवं तसं हेवी ब्लाऊज जर तुम्ही स्टिच केलं तर तुमचं जे लुक आहे ते हेवी दिसणार, कारण साडीचा प्रकारच हा तसा आहे. साडी फुलते का? अजिबात फुलणार नाही. लुक अत्यंत छान येईल, स्टायलिश येईल आणि सुरेख ही साडी दिसेल. म्हणजे अशा प्रकारच्या महेश्वरी साड्यांचं कलेक्शन हे आपल्या वॉर्डरोबमध्ये असायला हवं. का? कारण रोज उठून जर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे तर त्यासाठी देखील या सुरेख आहे. पटकन वेअर केल्या डिसेंट लुक ते देतात आणि प्राइस फक्त 1200. रेवा महेश्वरीचा जेव्हा पहिला व्लॉग मी आणला होता त्यामध्ये मी हा सेम कलर वेअर केला होता, जो की सी ग्रीन टचमध्ये हा कलर आहे. रामा आणि सी ग्रीन टचमध्ये दिसताना हा सुरेख आहे आणि अत्यंत फ्लोलेस ही साडी आहे. साडी फुलते का? तर अजिबात नाही. साडी इतकी चापून चुपून बसते. जसं की तुम्हाला मी म्हटले की जर तुम्ही बिझनेस वुमन असाल तर तुमच्याकडे अशा विविध पारंपरिक साड्यांचं कलेक्शन हे हवं, कारण कधी कधी अशा ऑथेंटिक ज्या साड्या आहेत ते तुम्हाला भरपूर काही सांगून जातात आणि लुक जे आहे ते खूप जास्त क्लासिक देऊन जातात. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. रेवा महेश्वरी नाव ऐकताच बऱ्याचशा गृहिणी आजची ही साडी परचेस करतील, कारण मला माहिती की मागच्या वेळेस या साड्या मिळाल्याच नव्हत्या. सुंदर अशी साडी आहे, छान असं लुक आहे आणि साडीच्या शेवटी तुम्हाला रनिंग असं ब्लाऊज येणार आहे. छान असा पिस्ता कलर आहे. पिस्ता कलर हा बऱ्याचदा तुम्हाला फ्रेश वाईब देतो, छान दिसतो, लुक याचं छान येतं आणि साडी ही खूप भारी आहे. खरोखर रेवा महेश्वरी किंवा आपण कोणत्याही पारंपरिक साड्या बघितल्या की त्याच्यामध्ये एक वेगळीच चमक असते. म्हणजे या साड्या वेअर करता क्षणी समोरचा ओळखून घेईल की तुम्हाला काहीतरी तुम्ही असं पारंपरिक घातलेलं आहे, कारण लुक याचं इतकं सुरेख आहे. शेवटपर्यंत एकसारखी पूर्णपणे हाताने बनवलेली प्लेन महेश्वरी विथ रेवा महेश्वरी बॉर्डर आणि रनिंग असं सुरेख ब्लाऊज. प्राइस 1200.
अत्यंत पारंपरिक कलर म्हणजे हा, या रंगाला आणि या कॉम्बिनेशनला बघितलं की ऑटोमॅटिक समजते की अरे हो, याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि रंग हा आहे सुरेखपैकी छान असा लाईट राणी कलर विथ गोल्डन ग्रीन कलरचं ब्लाऊज आणि प्राईस आहे 1200. महेश्वरी सिल्क आहे, ऑल ओव्हर या टाईपचं तुम्हाला पदर येईल. याच्यामध्ये थोडंसं पॅटर्न चेंज झालं आहे, पण आहे ही रेवा महेश्वरीच. रेवा महेश्वरीचे विविध प्रकार आहे. सगळ्यात पहिला पारंपरिक प्रकार जो मी याच्या आधी दाखवला, पांढऱ्या रंगाच्या पदराचा. आणि याच्यामध्ये मग कशा व्हेरायटीज येत गेला, कसे चेंजेस येत गेले, हे संपूर्णपणे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सुरेख साडी आहे, कुठेतरी बॉर्डर थोडीशी हेवी झाली, साडीमध्ये गफनेस आला आणि मग कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असं वाटलं की दिसायला छान दिसेल आणि त्याच्यावरून कन्सेप्ट आली आणि अशा प्रकारचं पुन्हा त्याच्यामध्ये व्हेरायटीज आली. प्राईज आहे 1200. इंडिगो कलर हा असा रंग आहे जो तुम्ही प्रत्येक आउटफिट्समध्ये वेअर करू शकतात आणि हा तुम्हाला छान असं ऑफिस वेअर लुक क्रिएट करून देईल. कारण तो रंग दिसताना एकदम ज्याला आपण म्हणतो की सायलेंट रंग आहे आणि प्रोफेशनल दिसताना तो दिसताना पण छान वाटतो आणि लुक जो आहे ते खूप छान येतं. या प्रकारची फिरत्या रंगाची छान अशी महेश्वरी, ते म्हणजे रेवा. सुरेख रेवा महेश्वरी आहे आणि लुक अत्यंत छान आहे. या प्रकारचा असा पदर येणार आहे आणि प्राईस फक्त 1200 येणार आहे. कमी किमतीमध्ये साड्या आणण्याचं कारण असं नाही की ही सेमी आहे, नाही, ही सेमी नाही आहे. पण याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे यांची प्राईस थोडी कमी झाली, कारण अगदी ऑथेंटिक साड्या आहेत आणि जे काय आहे ते जेन्युइनली तुमच्यासोबत मी कायम शेअर करत असते. या सुरेख साड्या आहेत आणि फिरत्या मोरपंखी रामा रंगाचं ब्लाऊज येणार आहे. हातातला रंग हा अबोली आणि मी वेअर केलेला रंग हा पिंक. दोघांमध्ये कधी कधी कन्फ्यूज होतं की अरे दोघांपैकी आपल्याला कोणता घ्यायचा असतो, पण खूप मायनरचा डिफरन्स आहे. दोन्ही लाईट कलर्स आहेत, पण लुकच जे आहे दोघांचं ते खूप छान आणि खूप नॅचरल. याच्यावर तुम्ही वेअर केलेली तुमची लाईट रंगाची लिपस्टिक, तुमचं डार्क काजळ, तुमचं स्लीवलेस व्हाईट ब्लाऊज किंवा रनिंगही याच्यावरचं तुम्ही वेअर करू शकता. तुमचं लुकच जे आहे ते अत्यंत भारी येणार आहे, कारण साडीच ही रेवा महेश्वरी आहे. आता याच्यामध्ये काहीतरी बदल झाला आहे, हे नक्की. काय बदल? तर याची जी खालची बॉर्डर आहे ती आता मोठी झाली आहे. का? कारण कालांतराने महेश्वरीचे जे बॉर्डर्स आहेत, महेश्वरीची एक बॉर्डर छोटी, एक बॉर्डर मोठी, हा जरी पारंपरिक महेश्वरीचा एक भाग असला तरी पण तो कालांतराने बाहेर आला आहे आणि म्हणूनच त्याचं रूपांतर या प्लेन महेश्वरीमध्ये झालं आहे. रेवा महेश्वरीसारखी छोटीशी वरची बॉर्डर आहे, मोठ्या महेश्वरीसारखी खालची बॉर्डर आहे आणि छान अशी प्लेन महेश्वरी. पण प्राईस मात्र दोघांची सेम आहे आणि ब्लाऊज देखील रनिंग आहे आणि 1200 याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. एक गोष्ट मी तुम्हाला काय म्हणत असते की महेश्वरी साडीमधला पिवळा जो रंग आहे तो अगदी सोन्यासारखा दिसतो आणि एक्झॅक्टली हे महेश्वरी येत असली तरी पण याचा जो रंग आहे तो काही या टाईपचा आहे. ॲक्च्युली हे पॅटर्न रेवा नाही आहे, पण यस, महेश्वरीचं हे एक सिमिलर पॅटर्न आहे आणि लुक जे आहे ते या टाईपचं आहे. उत्तम अशी महेश्वरी आहे, प्लेन अशी महेश्वरी आहे. वरची जी छोटी बॉर्डर आहे तिला थोडंसं रेवाचं लुक देण्यात आलेलं आहे आणि साडी दिसताना तुम्ही काहीतरी ऑथेंटिक असं घातलेलं आहे. तुम्ही रनिंग ब्लाऊजकडे किंवा मग डिफरंट ब्लाऊजकडे जाऊ शकतात आणि या टाईपचं रनिंग असं ब्लाऊज आहे. प्राईज आहे 1200. त्यानंतर सुरेखपैकी छान असा आसमानी ब्लू कलर आला आहे पुन्हा. पण ज्यांना मोठी बॉर्डर नको आणि प्रॉपर महेश्वरीचं लुक देणारी बॉर्डर हवी आहे त्यांनी नक्कीच ही महेश्वरी चॉईस करावी, ज्यांचं लुक अत्यंत छान पारंपरिक पण मोठ्या बॉर्डरच्या महेश्वरीसारखं आहे. आणि छान असा याचा पदर येणार आहे जो की असा गोल्डन टचमधला पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती काही या टाईपची आहे. दिसताना सुरेख आहे, छान अशी महेश्वरी आहे आणि डिफरन्स काहीच नाही आहे, फक्त बॉर्डरचा डिफरन्स आहे. बाकी प्राईस तर मात्र सगळ्यांची सेम आहे आणि रनिंग असं ब्लाऊज आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त प्लीज ऑर्डर्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही जी साडी आहे ती मागवायची कशी, अगदी सोपी प्रोसिजर आहे. व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर आहे, साडीचा स्क्रीनशॉट घ्या, त्या माझ्या मोबाईल नंबरवर पाठवा आणि तुमची जी साडी आहे ती बुक करा आणि लवकरात लवकर ऑर्डर द्या, कारण आपल्या सप्तशृंगीच्या साड्या खूप लवकर सोल्ड आउट होतात आणि तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही नाराज होतात. तर असं नाही व्हायला पाहिजे मैत्रिणींनो. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.